शक्यता ज्या आता चर्चेला आलेल्या आहेत, एक शक्यता जी आता विकास लवांड यांनी थोडक्यात बोलून दाखवली ते म्हणजे संग्राम जगताप यांच्यावर अजित पवारांनी केलेली कारवाई म्हणजे तुम्ही मी मारल्यासारखं करतो तुम्ही रडल्यासारखं करा अशा पद्धतीची ती कारवाई आहे, अशी एक चर्चा आहे। दुसरी चर्चा अशी आहे की अजित पवारांनी एवढं समजावून सांगून सुद्धा संग्राम जगताप यांची भूमिका बदलत नाहीये, याचा अर्थ दुसरं कुठलं तरी वारं त्यांच्या अंगावरती यायला लागलेलं आहे, म्हणजे दुसऱ्या पक्षाचं। आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे डायनॅमिक्स याच्यामधून चेंज करायचा बदलायचा प्रयत्न होतोय। तुम्हाला याच्यात कुठलं वजन जास्त वाटतंय? नम्रता, तुझ्या अनालिसिस तुझे जे 3 पॉइंट्स आहेत त्यातला मधला जो पॉइंट दुसरा जो आहे तो मला जास्त महत्त्वाचा वाटतो। आणि मी सरळ नाव घेऊन सांगतो की सध्या संग्राम जगताप त्यांच्यावर ते ज्या पद्धतीचे भगवा किंवा आता त्यांचे समर्थक जशा प्रकारचा भगवा आपल्या ते रुमाल वगैरे त्याला म्हणता येईल जे काय असेल ते बांधून बसलेले आहेत, हे पाहता ते भाजपच्या इशाऱ्यावर चालत आहेत। आणि सरळ शब्दात सांगतो, हे जे 3 पक्षांचं सरकार आहे हे सिस्टमॅटिकली एकेका पक्षाला एकतर तुम्ही आमच्यात या नाही तर बाहेर जा असं सांगण्याचा तर हा एक प्रकारे प्रयत्न नाही आहे, इतकी शंका येते। याचं कारण ज्या अजितदादांच्या विषयी जे काही आता विकास लवांडे जेवढे काही शब्द बोलले ते अगदी खरे आहेत की ज्यांच्याविषयी ज्यांच्या एकदम कठोरपणाविषयी किंवा ते एकदम एका मिनिटात निर्णय घेतात, अशा प्रकारची विधानं अजित पवारांनी गेल्या त्यांच्या 35 वर्षाच्या करिअरमध्ये कधीही सहन केलेली नसतील। ती आता जर का ते टॉलरेट करत आहेत तर याचा अर्थ असा, या विधानांच्या मागचा बोलाविता धनी कोण आहे, ज्याचं मी भाजप त्यांच्यामध्ये आहे। आणि त्याच्या अर्थात याचं कारण काय आहे? केवळ एखादं अहमदनगर किंवा अहिल्यानगर, एका मिनिटात सांगतो मध्ये काय अहिल्यानगरच म्हणा किंवा अहमदनगरच म्हणा, आता जे बोलले त्यांचे समर्थक, आजही CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याला व्हीटीचं तिकीट द्या असं म्हणणारी माणसं तुम्हाला विंडोवर सापडतील। तुम्ही प्रत्येकाच्या विरुद्ध जिहादी म्हणून म्हणणार आहात का, किंवा याला ख्रिश्चन समर्थक किंवा ब्रिटिश समर्थक म्हणणार आहात का? आजही हुतात्मा स्क्वेअरला फ्लोरा फाउंटन म्हणणारी माणसं आहेत। त्याच्यामुळे इतका जो काही एक आधीच तर नावं बदलून जो काही पोलरायझेशन करतात त्याच्यात हे अजून वाढवलं जात आहे। आणि यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर जगताप किंवा त्यांचे समर्थक देऊ शकत नाहीत। माझा सरळ मुद्दा आहे की जर जो आरोप विकास लवांडेंनी पण केला की करायचं तर अजित पवारांनी कारवाई अशी करावी की त्यांना काढूनच टाकावं, ते नेमकं होत नाहीये। आणि त्याच्याचमुळे याच मुद्द्यावर माझा प्रश्न असा आहे सर की अजित पवारांची तुम्ही म्हणताय की अजित पवार कदाचित त्यांच्यावरती त्यांची भूमिका किंवा आयडिओलॉजी बदलण्याचा दबाव असू शकतो की त्यांची ही अपरिहार्यता आहे, हा अंडरकरंट असू शकतो अजित पवारांच्या वर दिसणाऱ्या आयडिओलॉजीच्या शेल खालचा हा एक अंडरकरंट आहे असं म्हणता येईल का? ती अपरिहार्यता आहे। सध्या आता अजित पवार माघारी परतू शकत नाही, त्यामुळे त्यांना जे काही मी सांगितलं की मर्जर, आता त्यांना दुसरा मार्ग उरलेला नाहीये। त्यांच्या पत्नी ऑलरेडी राज्यसभेवर भाजपच्या सपोर्टवर गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे आणि उपमुख्यमंत्री पदाच्या पलीकडे त्यांना महाविकास आघाडीत येऊन काही मिळणार आहे याची शक्यता आता त्यांना उरलेली नाही। त्याच्यामुळे जे काही आहे ते इथेच आहे आणि त्याच्याच करता हा एक दबाव हे दोन्ही पक्षांच्या, हे शिवसेना शिंदे गटाच्याही बाबतीत हे काही दिवसांनी घडू शकतं किंवा आत्ताही ते ठाणे आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान हे घडू शकतं। आणि तेच आत्ता कुठेतरी जिहादी वगैरे शब्द काढून किंवा तुम्ही अहमदनगरला अजूनपर्यंत अहिल्यानगर का म्हणत नाही, तर त्याचं मी उत्तर दिलं, आजही व्हीटी म्हणणारी माणसं आहेत, त्यात काही फारसा मोठा फरक पडत नाही। किंवा आता लवांडे सुद्धा कॅज्युअली नगर म्हणाले, ते अहिल्या की अहमद हा प्रश्न उद्भवत नाही, आपण त्याला नगरच म्हणतो, ही सुद्धा फॅक्ट आहे। त्याच्यामुळे हे नको ते विषय काढून एक प्रकारे पोलरायझेशन करायचं आणि त्याच्या भरवशावर पुन्हा भाजप एक प्रकारे जे 3 पक्षांचं आहे ते कदाचित 2 किंवा एका पक्षाचं 2029 पर्यंत करण्याचा हा एक त्यांचा लॉंग टर्म प्लॅन आहे असा डाऊट येतो आहे। नाही, तुम्ही आता व्हीटीचं आणि CSMT हे उदाहरण जे दिलं त्याच्यावरनच कसं आहे, सवयीचा भाग म्हणून ते येणं ही वेगळी गोष्ट असते, पण जाणून बुजून करणं हा खोडसाळपणा असतो। अहिल्यानगरमध्ये असे काही प्रकार हे खोडसाळपणे केल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे की अहमदनगर कुणी म्हटलं तर अहिल्यानगर म्हणून दरडावणारे सुद्धा आहेत। आणि आम्ही अहिल्यानगर